तर 5:30 नंतर घरोघरी जाऊन प्रचारासाठी परवानगी 15 तारखेपर्यंत घरोघरी जाऊन भेटी देता येतील याची परवानगी देण्यात आली आहे सौरभ। पण त्याचबरोबर सभा मात्र कुठल्याही घेता येणार नाहीये। निवडणुकाने डोर टू डोर कॅम्पेनसाठी फक्त परवानगी दिलेली आहे, त्यामुळे सभा मात्र आता अखेरच्या टप्प्यात आलेला आहे। 5:30 नंतर कुठल्याही राजकीय सभांना परवानगी नसणार आहे। अगदी आपण ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। 15 तारखेपर्यंत घरोघरी जाऊन भेटी देता येतील, डोर टू डोर प्रचाराची परवानगी यावेळी आयोगाकडून देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या महापालिकांमधले आणि वेगवेगळ्या पक्षांचे काही प्रमुख नेते हे डोर टू डोर कॅम्पेनमध्ये सहभागी होतील असं दिसतंय। त्यामुळे मोठमोठे नेते आता मतदारांच्या दारावर आपल्याला दिसतील। बाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 वर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि SMS चा देखील समावेश राहील असे नमूद आहे। तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे। जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही। आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे। नवीन कोणता आदेश आणला मी? उमेदवारांना समूहानं फिरता येणार नाहीये, तर प्रचारासाठी माईकचा वापर सुद्धा करता येणार नाहीये असं निवडणूक आयोगानं यावेळी म्हटलेलं आहे। तर डोर टू डोर उमेदवाराला प्रचाराची परवानगी देण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। संध्याकाळी 5:30 नंतर घरोघरी जाऊन प्रचारासाठी परवानगी असेल। 15 तारखेपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेता येणार आहे, पण कुठल्याही जाहीर सभांना मात्र बंदी असेल। त्यामुळे डोर टू डोर प्रचाराची परवानगी निवडणूक आयोगाने दिलेली आहे। 29 महापालिकांमध्ये प्रचाराचा धडाका निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्याला बघायला मिळाला होता। बरीच प्रतीक्षा 8 ते 10 वर्ष काही ठिकाणी करावी लागली होती या निवडणुकांसाठी। नव्याने स्थापन झालेल्या काही महापालिका सुद्धा होत्या। या महापालिकांसाठी सुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये इचलकरंजीचा समावेश आहे, त्याचबरोबर जालना महापालिकेचा देखील समावेश आहे। त्यामुळे अत्यंत इंटरेस्टिंग लढत बघायला मिळाली। दुसरीकडे मुंबईतल्या सामन्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, तर दुसरीकडे शिंदेंची आणि फडणवीसांची जोडगोळी बघायला मिळाली होती। तर उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीनंतर जाहीर केलेले इतिवृत्त म्हणजेच गोंधळाचा अधिकृत दाखला आहे। त्यातील 8वा मुद्दा आचारसंहितेची थट्टा करतो की काय असा सवाल निर्माण करतोय। एकीकडे आयोग ठामपणे सांगतो की 13 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता प्रचार संपतो। त्याच आदेशात पुढे असंही लिहिलं जातं की 13 ते 15 जानेवारी दरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात। फक्त पत्रकं वाटू नयेत, हा कुठला न्याय असा सवाल यावेळी सपकाळांनी विचारलेला आहे। तर निवडणूक आयोगाच्या याच महत्त्वाच्या निर्णयानंतर सपकाळांनी यावर सवाल उपस्थित केलेला आहे।